श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड 2026-27 न्यू सिलेबस थर्ड स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट्स टेक्स्टबुकमधील लेसननुसार तुम्हाला आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवरती भेटतील. ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर आपण लेसन बघूया. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इंग्लिश टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 2.6 5 लिटल सेन्सेस युनिट नंबर 2. मित्रांनो, त्या अगोदर आपण लेसन समजून घेऊया आणि नंतर क्वेश्चन आन्सर बघूया. चला तर आपण स्टार्ट करूया. लेसन नंबर 2.6 5 लिटल सेन्सेस. सेन्सेस म्हणजे काय? ऑर्गन्स किंवा आपले जे बॉडी पार्ट्स असतात. 5 लिटल ऑर्गन्स, 5 सेन्स. ठीक आहे. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का द नेम ऑफ युअर बॉडी पार्ट्स? म्हणजे आपल्याला बॉडी पार्ट्स आपले जे तुम्हाला माहित आहेत का, जे नेम ऑफ युअर बॉडी पार्ट्स, आपले कोणते कोणते बॉडी पार्ट्स आहेत ते तुम्हाला माहित आहे का? त्याचे आपण नावं लिहायचे. तर काय आपण नाव लिहू शकतो? आईज, इयर, नोज, टंग, स्किन, हँड, लेग एक्सेट्रा. हे आपले काय आहेत? बॉडी पार्ट्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले? हाऊ कॅन वी अंडरस्टँड दॅट द प्लेन इज फ्लाइंग थ्रू द स्काय? म्हणजे आपण आकाशात जेव्हा प्लेन उडतो तेव्हा आपल्याला कसं समजणार ते? तर आपण ते आईज आणि इयरच्या थ्रू समजू शकतो. म्हणजे आईजने आपण ते डोळ्याला दिसतं आणि इयरने त्याचा आपण आवाज ऐकू शकतो. अशा प्रकारे आपण ते समजू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट स्टार्ट करूया आपण. रीड अँड एन्जॉय. वाचा आणि एन्जॉय करा. ठीक आहे. वंडरफुल नेचर अराउंड द स्काईज अलाउ अस टू सी टू ब्युटिफुल आईज. म्हणजे काय? वंडरफुल नेचर म्हणजे काय? सुंदर असं नेचर आहे, वातावरण आहे. ठीक आहे. अराउंड द स्काय म्हणजे आभाळाभोवती जे सुंदर असं वातावरण आहे, नेचर आहे, ते अलाउ अस टू सी टू ब्युटिफुल आईज. आपण दोन्ही डोळ्यांनी ते बघू शकतो किंवा आपण एहसास करू शकतो त्याचा. ठीक आहे. सेन्स करू शकतो डोळ्याने आपण ते. नेक्स्ट काय दिले? ब्रेथ फॉर लाईफ अँड यूज टू स्मेल वन लिटल नोज यू नो व्हेरी वेल. ब्रेथ म्हणजे काय? ब्रीथ फॉर लाईफ म्हणजे श्वास घेण्यासाठी, अँड यूज टू स्मेल आणि वास घेण्यासाठी. ते बघा चित्रामध्ये दिलेली मुलगी एक फुलाचा वास घेते. कशाने? नोजनी घेते. तर नाक आपल्या काय कामाचं येतं? नोज. ब्रीथ फॉर लाईफ म्हणजे श्वासोश्वास म्हणजे जीवनासाठी आपल्याला श्वास जो घेतो त्याच्यासाठी, आणि स्मेल एखाद्या वस्तूचा किंवा कशाचा, फुलांचा वगैरे स्मेल घेण्यासाठी आपण नाकाचा वापर करतो. वन लिटल नोज यू नो व्हेरी वेल. तुम्हाला माहित आहे हे सगळं. म्हणजे नाक कशासाठी आपल्याला कामाला येतं ते आपल्याला व्हेरी वेल माहिती आहे. ठीक आहे. डिस्टिंग्विश साऊंड्स अँड अलाउ अस टू हिअर. डोंट पुट एनिथिंग इन सेन्सिटिव्ह इयर. डिस्टिंग्विश साऊंड्स म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकण्यासाठी, अँड अलाउ अस टू हिअर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आपण ऐकण्यासाठी कशाचा वापर करतो? कानाचा. डोंट पुट एनिथिंग इन सेन्सिटिव्ह इयर म्हणजे कानाचा आपण वेगवेगळे आवाज ऐकण्यासाठी वापर करतो. त्याच्यामध्ये काही वेगळं हे नाही करायचं. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले? हेल्प अस टू टॉक अँड सेन्स ऑफ फ्लेवर. आय एम अ टंग कंट्रोल मी एव्हर. हेल्प अस टू टॉक म्हणजे काय करतं? कोण? टंग. टंग म्हणजे काय? आपली जीभ. इथे चित्रामध्ये दाखवली बघा, जीभ. ठीक आहे. जीभ आपल्याला काय हेल्प करते? हेल्प अस टू टॉक म्हणजे बोलण्यासाठी, अँड सेन्स ऑफ फ्लेवर्स म्हणजे एखाद्या वस्तू जी आपण खातो ती गोड, आंबट, तिखट कशी आहे त्याचा फ्लेवर आपल्याला समजण्यासाठी आपण कशाची मदत घेतो? टंगची, जिभेची मदत करते. काय लिहिले? आय एम अ टंग कंट्रोल मी एव्हर म्हणजे मला हमेशा कंट्रोल मध्ये ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय? सेन्स ऑफ टच अँड ऑर्गन ऑफ रेग्युलेशन. स्किन प्रोटेक्ट बॉडी अँड फंक्शन ऑफ एक्सप्रेशन. सेन्स ऑफ टच म्हणजे काय? आपण एखाद्या वस्तूला टच केलं तर ते आपल्याला सेन्स करते म्हणजे आपल्याला जाणवतं. तर ते कशामुळे जाणवतं आपल्याला? स्किनमुळे आपल्या. ठीक आहे. स्किनमुळे आपल्याला एखाद्या वस्तूला आपण टच केलं तर ते हार्ड आहे की सॉफ्ट आहे ते आपल्याला स्किनमुळे समजतं. अँड ऑर्गन ऑफ रेग्युलेशन. ठीक आहे. स्किन प्रोटेक्ट बॉडी अँड फंक्शन ऑफ एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे काय? बॉडीतून आपल्या नको असलेल्या गोष्टी जे बाहेर फेकतं म्हणजे घाम वगैरे जे आपल्याला येतो तो कशातून जातो? स्किनमुळे. आपल्या स्किन मधून तो बाहेर निघतो. ठीक आहे. नेक्स्ट दिले 5 लिटल सेन्सेस आर पार्ट्स ऑफ द बॉडी. टीच अस एव्हरीथिंग. कीप इट क्लीन अँड टाइडी.
5 लिटल सेन्सेस म्हणजे आपल्या शरीराचे 5 जे वेगवेगळे सेन्सेस आहेत. म्हणजे काय, आईज, नोज, इयर, टंग, जे आपण इथे वरती बघितल्यासारखे, तर हे आपले जे बॉडी पार्ट्स आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, 5 लिटल सेन्सेस आर पार्ट्स ऑफ द बॉडी, टीच अस एव्हरीथिंग, कीप इट क्लीन अँड रेडी. हे आपल्याला काय करतात, आपण सगळं क्लीन ठेवण्यासाठी आपल्याला ते बॉडी पार्ट्स मदत करतात. ठीक आहे, टीच अस एव्हरीथिंग, कीप इट क्लीन अँड रेडी. आपण हे सगळे पार्ट्स क्लीन ठेवले पाहिजेत, कारण आपल्याला हे सगळ्या गोष्टीसाठी मदत करतात पार्ट्स. ठीक आहे, नेक्स्ट आपण इथे काय दिले, रीड अँड लर्न. ठीक आहे, एक्सक्रेशन म्हणजे काय, रिमूव्हिंग वेस्ट फ्रॉम अवर बॉडी. म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्या त्वचेमधून काय होतं, एक्सक्रिएशन म्हणजे रिमूव्हिंग वेस्ट फ्रॉम बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीला जेव्हा घाम वगैरे येतो तेव्हा आपल्या शरीरातील नको असलेली गोष्टी त्या पसीनाद्वारे म्हणजे त्या घामाद्वारे बाहेर फेकतं. ते कशामुळे होतं, स्किनमुळे होतं. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले, सेन्सिटिव्ह म्हणजे काय, समथिंग दॅट इज इझिली डॅमेज्ड. म्हणजे सेन्सिटिव्ह म्हणजे एकदम नाजूक अशी गोष्ट जी इझिली डॅमेज होऊ शकते. म्हणजे जरा तरी त्याला धक्का लागला तर ती खराब होऊ शकते किंवा तुटू शकते, डॅमेज होऊ शकते. तर त्याला काय बोलतात, सेन्सिटिव्ह. ठीक आहे, रेग्युलेशन म्हणजे काय, द ऍक्ट ऑफ कंट्रोलिंग समथिंग. म्हणजे एखाद्या वस्तूला कंट्रोल करतात ना आपण, एखादी वस्तू जी कंट्रोल करतो, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, त्याला रेग्युलेशन असं बोलतात. इन द ऍक्ट ऑफ कंट्रोलिंग समथिंग, एखाद्या वस्तूला कंट्रोल करण्याचा जो प्रयत्न करतो, ऍक्ट करतो, त्याला रेग्युलेशन म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट आपण काय बघूया, फाइंड अँड राईट रायमिंग वर्ड फ्रॉम द पोएम. आता या पोएम मधले आपण रायमिंग वर्ड्स लिहायचे. तर हे तुम्हाला मी इथे दाखवलं पोएम मध्ये. ठीक आहे, रायमिंग वर्ड्स काय दिले तिथे, स्काईज, आईज, स्मेल, वेल, इयर, फ्लेवर, एवर, रेग्युलेशन, एक्सक्रिएशन, बॉडी, टाइडी. तर अशा प्रकारे हे आपण काय लिहिले, रायमिंग वर्ड्स लिहिले. हे पोएम मध्ये रायमिंग आपण लिहू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलं इथे, यूज द फॉलोइंग वर्ड्स अँड फ्रेम वन सेंटेन्स ऑन इच. म्हणजे काय करायचं आहे, खाली आपल्याला इथे वर्ड्स दिलेले आहेत, यूज द फॉलोइंग वर्ड्स हे यूज करायचे आहेत अँड फ्रेम वन सेंटेन्स ऑन इच. म्हणजे प्रत्येकाचा एक सेंटेन्स तयार करायचा आहे. आपण मी तुम्हाला दाखवतो लिहून कशा प्रकारे करू शकतो आपण. ठीक आहे, यूज द फॉलोइंग वर्ड्स अँड फ्रेम वन सेंटेन्स ऑन इच. तर फर्स्ट वर्ड काय होता, आईज. आईज काय सेंटेन्स आपण बनवू शकतो, माय आईज हेल्प मी टू सी. म्हणजे काय होतं, माझे डोळे काय करतात, मला हेल्प मी टू सी म्हणजे बघण्यासाठी हेल्प करतात. सेकंड काय आहे, नोज काय करतं, माय नोज हेल्प मी टू स्मेल. म्हणजे एखाद्या वस्तूचा स्मेल करण्यासाठी मला काय मदत करतं, नोज मदत करते, म्हणजे नाक. ठीक आहे, नेक्स्ट काय, इयर्स म्हणजे काय, कान. माय इयर्स हेल्प मी टू हिअर. म्हणजे ऐकण्यासाठी मला काय कोण मदत करतं, इयर म्हणजे कान. नेक्स्ट काय दिले, टंग म्हणजे काय, जीभ. माय टंग हेल्प्स मी टू टेस्ट फूड. म्हणजे जेवणाची किंवा फूडची एखाद्या वस्तू खातो आपण, त्याची टेस्ट करण्यासाठी ते आपल्याला मदत करते टंग. ठीक आहे, नेक्स्ट आहे स्किन काय करतं, माय स्किन हेल्प्स मी टू फील थिंग्स. म्हणजे एखाद्या वस्तूची जाणीव करण्यासाठी आपल्याला कशाची मदत होते, स्किनची. म्हणजे एखाद्या वस्तूला आपण जर टच केलं तर ती सॉफ्ट आहे की हार्ड आहे हे समजण्यासाठी आपल्याला कशाची मदत होते, तर स्किनची मदत होते. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट इथे काय दिले, मॅच द पेअर्स. म्हणजे ह्या जोड्या लावायच्या अकॉर्डिंग टू एनिमल्स अँड सेन्स ऑर्गन्स दॅट दे यूज मोस्ट. ठीक आहे, हे इथे आपण जोडे लावलेत. ठीक आहे, तर फर्स्ट काय दिले इथे, डॉग. तर डॉगचा कोणता ऑर्गन बेस्ट असतो, तर नोज. डॉग काय करतो, नोजच्या मदतीने एखाद्या वस्तूचा तो शोध घेऊ शकतो. ठीक आहे, स्मेल करून. म्हणून डॉगचा कोणता ऑर्गन आपण जोडी लावू शकतो, नोज. बॅट म्हणजे काय, जमदागड म्हणजे वटवाघूळ. तर ते काय करतं, इयर. म्हणजे रात्रीचं कसं असतं, त्याला रात्री वटवाघूळ कधी फिरतो, रात्रीचं फिरतो, त्याला रात्रीच्या अंधारात काय दिसतं का, नाही दिसत.
तर ते कशाच्या मदतीने उडतं रात्री, तर आवाजाच्या मदतीने, इयरनी. म्हणजे त्याचे कान एवढे तीक्ष्ण असतात की जेव्हा ते उडतं तेव्हा तो एक समोरच्याचा जो आवाज येतो त्या आवाजाच्या तो वेगाने किंवा त्याच्या सेन्सनी तो तो पुढच्या गोष्टी समजून तो आकाशात उडत असतो. ठीक आहे. ईगल, ईगलचं काय स्ट्रॉंग असते, तर आईज. ईगल किती उंचवरती उडतो माहिती आहे ना आपल्याला. तर ईगल जेवढ्या उंचावून तो तेवढ्या वरून तो बघू शकतो खाली छोटे छोटे बारीक बारीक गोष्टी, आणि तो त्याची शिकार जो शोधत असतो तो एवढ्या उंचावरून शोधत असतो. म्हणजे त्याचे बेस्ट बॉडी पार्ट्स कोणते आहे, ईगलचा आईज. ठीक आहे. नंतर काय तर स्नेक. तर स्नेक कशाच्या मदतीने हे करतो, तर टंग, त्याच्या जिभेच्या मदतीने. म्हणजे स्नेक जेव्हा चालतो किंवा फिरतो असा तेव्हा त्याच्या जिभेच्या मदतीने तो समोरच्याचा म्हणजे मागावा काढू शकतो, वास घेऊ शकतो, किंवा त्यांनी त्याच्या जिभेच्या मदतीने तो समोरून त्याच्या शिकारीचा पत्ता लावू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट कॅटफिश. कॅटफिश काय, स्किन. कॅटफिश आपल्या स्किनच्या मदतीने आजूबाजूच्या वस्तू तो सेन्स करू शकतो. ठीक आहे. म्हणजे आजूबाजूला काय धोका आहे काय आहे तर तो त्याच्या स्किनच्या मदतीने त्याला ते समजतं. म्हणून कॅटफिश जोडी आपण कशाला लावू शकतो, स्किन सोबत. अशा प्रकारे आपण हे बॉडी पार्ट्स अॅनिमलच्या ऑर्गन सोबत मॅच केलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय, प्ले टाइम. प्ले टाइम इथे दिलेलं आहे. तर इथे एक छोटीशी स्टोरी टाइप मध्ये दिली आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्टी करून दाखवल्या आहेत. तर ते कशा प्रकारे केले ते आपण बघूया. स्मेल स्टेशन. स्मेल स्टेशन म्हणजे काय, वास घेण्याचा, श्वास. ठीक आहे. तर क्लोज युअर आईज अँड गेस द थिंग्स. म्हणजे डोळे बंद करा. इथे बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे या मुलाचे डोळे बंद केलेले आहेत आणि त्याला काय करताय, वस्तूचा स्मेल देतात. इथे फ्लॉवर आहे, कांदा आहे, किंवा हातामध्ये काय लाडू वगैरे घेतलेले आहेत तर त्याचा स्मेल करतायत त्याला डोळे बंद करून, आणि स्मेल करून त्याला त्या वस्तूचे नावं ओळखायचे आहेत, गेस करायचे आहेत. क्लोज युअर आईज अँड गेस द थिंग्स म्हणजे डोळे बंद करून वस्तूच्या स्मेल करून वस्तू ओळखायच्या. ठीक आहे. नेक्स्ट चित्रामध्ये काय दिलं आपण बघूया. टच स्टेशन. टच स्टेशन म्हणजे काय करायचंय, हात लावायचा, टच करायचे आणि ते फील करायचे. फील अँड डिस्क्राईब म्हणजे फील करून ते आपण सांगायचं आहे. तिथं दुसऱ्या चित्रामध्ये पण तुझा डोळे त्याचे बंद आहेत आणि त्याला वस्तूला हात लावायला दिले. त्याच्या हातात जे वस्तू सॉफ्ट आहे की हार्ड आहे ते आपण टच करून सांगायचंय, फील करायचं आणि डिस्क्राईब करायचं. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलं इथे, हिअरिंग स्टेशन. हिअरिंग स्टेशन म्हणजे काय करायचंय, लिसन अँड रेकग्नाइज द साऊंड. म्हणजे ऐकायचं आहे आणि तो साऊंड कशाचा आहे हे ओळखायचं आहे. ठीक आहे. आता बघा इथे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे मुलगा पुढे बसला आणि पाठीमागे एक तो डफली वाजवतोय. त्याच्यामुळे गळ्यामध्ये एक विसल आहे, शिट्टी आहे. ठीक आहे. तर तो दोन्ही त्याचे वाजवून त्याचा आवाज काढणार. मुलाने ते ऐकायचा इयरनी, कानाने, आणि त्याचा काय करायचंय, रेकग्नाइज करायचं की तो आवाज कशाचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय, टेस्ट स्टेशन. टेस्ट स्टेशन म्हणजे काय करायचंय, टेस्ट अँड से. म्हणजे एखादी वस्तू खायची आहे आणि त्याची टेस्ट सांगायची. म्हणजे ती गोड आहे की आंबट आहे, खारट आहे. इथे बघायच्या चित्रामध्ये सॉल्ट दिले म्हणजे खारट आहे. इथे दिलेलं काय ते आपले हे आहेत, द्राक्ष आहेत तर ते गोड असतील. इथे बाकीचे काही खाण्याचे पदार्थ दिले, मिठाई किंवा चॉकलेट्स. ठीक आहे. तर ती वस्तू खायची आणि त्याची टेस्ट सांगायची. ते डोळे इथे त्याचे बंद केलेले आहेत. ठीक आहे. तर टेस्ट स्टेशन, टेस्ट अँड से. अशा प्रकारे आपण हा छोटासा लेसन बघितलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हे लेसन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.